जुन्या भांडणाची कुरापत काढून सिडको या ठिकाणी एका युवकावर 3 ते 4 जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केल्याचं समोर आलंय। सुमित देवरे वय 22 व याच्यावर अरुण वैरागड आणि त्याच्या साथीदारांनी चॉपरनं वार करून त्याची निर्घृण हत्या केली आहे। ही घटना सिडकोतील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्च समोर घडली आहे। सुमित देवरे हा सटाणा येथे शिक्षण घेत होता। तो गंगेश्वर महाजन नगर या ठिकाणी कुटुंबासोबत राहत होता। एकुलता एक असल्यामुळे त्याच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। सुमित आणि अरुण वैरागड हे पूर्वी चांगले मित्र होते, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले। त्याच वादातून हा खून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय। सुमित देवरे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता। याची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः पुढाकार घेऊन सुमितला पोलीस गाडीतून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी यावेळी त्याला मृत घोषित केलं। दरम्यान होळी सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, मधुकर कड, दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त लावला। मोठ्या संख्येनं नागरिक जमल्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली। या प्रकरणी अरुण वैरागड याच्यासह अन्य 2-3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकं तैनात केली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय। या घटनेमुळे सिडको परिसरात तणाव निर्माण झालाय, तर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गस्त वाढवली आहे। होळीच्या सणावर या हत्याकांडामुळे वीरजण पडलंय, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। नाशिक माझा न्यूजसाठी ललित फुलमारी, नाशिक।